एक सांगू का, खरंच त्या घरातली सगळी माणसं खूप चांगली आहेत. आपल्या प्रीतीने नशीबच काढलंय नाही का? खरंय. नाही आई, पण हे सगळं ठीकच आहे, पण मला सांग, असं सगळं अन्न एकाच वेळेला कसं काय खराब झालं असेल? हो, मला तर खरंच काही कळत नाही अगं. पण सांगू का, माझंच लक्ष नसेल अगं. पाहुणे येणार येणार या काळजीनं ना मला काही सुचलंच नसावं. बहुतेक त्या गडबडीत ना मी त्या पातेल्यावर झाकण टाकायला विसरले, म्हणून ते झुरळ पडलं असणार. अगं आई, पण हे झालं एका पातेल्याचं. सगळ्या पातेल्यांमध्ये काही ना काहीतरी होतं, कढईत काहीतरी होतं. अगं, त्या खिरीत लिंबू होता, भातात पाणी होतं. हे आपण एवढं तर वेंधळे नाही होत. तेच तर, एवढं सगळं अन्न कसं खराब होईल? आपण सगळं व्यवस्थित केलं होतं की नाही? आई, तुला वाटतंय का हे असं कोणीतरी मुद्दामून केलं असेल? मला तर काही कळतच नाहीये ते. काकू, हा, तू कोणाला बघितलंस का किचन मध्ये? म्हणजे शेवटची तूच किचन मध्ये गेली होतीस ना, तर तुला काही आयडिया आहे का? म्हणजे चहा तुला आवडतो तसा केला, आलं आणि गवती चहा घालून. दादा, आज जरा जास्तीच चिडचिड केली खरी मी. ब्रेकफास्ट टेबलवर पण जरा चिडचिड केली. मला असं वाटलं की ज्योतीने बोलवलंय म्हणून तू आम्हाला घेऊन जातोयस, त्याने आपल्याला बोलवणं केलं नाही म्हणून चिडचिड केली. त्यांच्या घरी गेलो त्याच्यानंतर चिडचिड केली. अरे जास्तीच झालं का रे? नको होती ना एवढी चिडचिड करायला. हे पण काय छान स्वागत केलं ना त्याने आपलं. म्हणजे गुलाबाचं फूल दिलं, त्याच्यानंतर असं अत्तरदाणीने अत्तर शिंपडलं. मला जाम मजा आली, मला खूप आवडलं ते सगळं. नाही हा, थोडा उशीर झाला या सगळ्या गोष्टीला, पण स्वयंपाक किती छान झाला होता ना. दादा, एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? दीपला पहिल्यांदा बक्षीस दिलंस तू. हा, तुझ्या हाताने नाही दिलंस, पण दिलंस त्याच्यासाठी, त्याच्या कामाची पोचपावती म्हणून. जोपर्यंत तुला माहिती नव्हतं स्वयंपाक दीपनी केलाय, तोपर्यंत तुला तो आवडला होता. चवीचं कौतुक करत होतास, तोंड भरून स्तुती करत होतास. बहिणीच्या हाताची चवीची आठवण झाली असंही म्हणालास तू, हो की नाही? आणि ज्या क्षणी तुला कळलं की दीपनी स्वयंपाक केलाय, तेव्हा सगळंच बदललं का रे? तूच नेहमी म्हणतोस ना की शेवट गोड असायला हवा. आधी काय झालं ते पाहायचं नाही, शेवट महत्वाचा आहे. आणि तो गोडच झाला आपल्या दीपमुळे. पुराने रस्त्यावरची घाण वाहून गेली म्हणून आनंद साजरा करायचा नसतो, कारण ते रस्त्याच्या घरांपर्यंत जातात. ते घरच पुराने वाहून गेल्याचं दुःख फार मोठं असतं. सतसत विवेक बुद्धीला स्मरून सांग, ते झालंय त्याचा मला आनंद होईल. या विषयावर मला पुन्हा कधीही बोलायचं नाहीये. या घटनेचा उल्लेख मला पुन्हा कधी नकोय. आपापल्या कामाला लावूया. विराट सर हे का फोन करतात? असाइनमेंट्स मध्ये काही चुकी नसून तर परत मला. हाय सर. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून कॉल केलेला. बोला ना सर. मला सांग, तू अशी कशी वागू शकतेस ग? असं कसं म्हणजे? आता काय केलं सर मी? काय केलं? अगं, आता तू ह्या ज्या काय मला असाइनमेंट सबमिट केल्यास त्या खरंच तूच लिहिल्यास का? मीच लिहिलेत सर. नक्की? सर खरंच मी लिहिलेत, आपल्या कॅन्टीनची शपथ. हा, सॉरी, आई शपथ सर, मीच लिहिलेत ते. ठीक आहे ठीक आहे. मी खरं म्हणजे तुला या असाइनमेंट साठी कॉल केलेला नव्हता, एका वेगळ्या कारणासाठी तुला कॉल केलेला. कशासाठी सर? अगं टेन्शन घेऊ नकोस, मी तुझं अभिनंदन करण्यासाठी तुला कॉल केलेला. अभिनंदन? सर मी इतकी पण चांगली असाइनमेंट नाही केली. मला माहितीये मी काही ना काहीतरी माती खाल्लीच असणार आहे, म्हणून तुम्ही कॉल केलाय ना. तुम्ही मुद्दाम असं बोलताय ना सर मला. सर सॉरी, काही ना काहीतरी चुकलंच असणार आहे, मला माहितीये सर.
अगं नाही मी तुला असाइनमेंटसाठी कॉल केलेला नाहीये आणि त्यात तू चुका केलेल्याच आहेस. मी खरं म्हणजे तू आज जी कॉलेजमध्ये एक वेगळीच कीर्ती गाजवली आहेस त्यासाठी कॉल केलाय. मी जेवढा त्या गोष्टीचा विचार केला ना तेवढं मला कळून चुकलंय की तू जे काय केलंस ते सोपं नव्हतं. आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता असंच धाडस दाखवून बाकीच्यांची मदत करायची. आता मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे, कळलं? नक्की सर. ओके चालेल, चल बाय. येस सर, थँक्यू सो मच. बाय सर. बापरे, तुम्हाला सोडून येऊन काही तास झालेत फक्त आणि मी तुम्हाला ऑलरेडी मिस करायला लागलोय. आणि अजून बापरे, अजून 2 दिवस बाकी आहेत. म्हणजे 48 तास. एरवी दिवस कसे जातात ते कळत नाही. आणि आता हे घड्याळचे काटे पण आहेत ना, हळूहळू फिरायला लागलेत. मग खरं सांगू, खूप मिस करतोय तुम्हाला. तुमच्याशिवाय माझा एक एक क्षण कसा जातोय काय सांगू मी तुम्हाला. 1 मिनिट, तुम्हाला पण माझी आठवण येते ना? हा, मला एक फोन का नाही करत आहात तुम्ही? 1 मिनिट, मी कॉल करणार म्हणून तुम्ही वाट बघत नाही ना? तसं असेल तर आता मला फोन करायलाच पाहिजे. नाही, मला राहवतच नाहीये. हा, अगं तो स्वराज फोन करतोय सारखा, उचलत का नाहीयेस तू? अयो तुम्हाला किती वेळा सांगू, आपल्याला स्लो पॉइझनिंग करायचं. हळूहळू एक एक करत त्याला कळणार नाही असा त्रास द्यायचा त्या गायकवाडांना. आणि हा त्याचाच भाग आहे. तुला वाटतंय जर तू फोन उचलला नाहीस तर त्या स्वराजला त्रास होईल? अहो तो स्वराज बावळट आहे. आय एम शुअर आता तो मला मिस करत असेल आणि म्हणून मला इतके फोनवर फोन करतो. आता जर मी त्याचा फोन उचलला तर मला उगाच त्याच्याशी गोड गोड बोलत बसावं लागेल आणि मग त्याला असं वाटेल की आमचं सगळं छान सुरू आहे, मस्त सुरू आहे. अगं पण तू आत्ता फोन उचलला नाहीस तर थोड्या वेळाने तो तुला परत फोन करेल. बघ, परत करतोय. हेच तर हवंय मला. त्याच्या डोक्यात सतत माझाच विचार असायला हवा. आता जर मी त्याचा फोन नाही उचलला तर तुम्हाला नंतर परत फोन करेल आणि तेव्हा पण मी त्याचा फोन नाही उचलला तर तो बेचैन व्हायला लागेल, माझी काळजी करायला लागेल, तडफडायला लागेल. त्याचं हेच तडफडणं, बेचैन होणं त्याला माझ्यासाठी वेडं करून टाकेल. आणि मग तो माझ्याशिवाय राहूच शकणार नाही.